गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कुंडली गोरे श्री ज्ञानदेव सच्चिदानंद स्वामी महाराज के विनायक गुरु साखरे ज्ञान प्रताप ज्ञानेश्वर भगवान अवतीर्ण श्रीरंगनाथ गुरु नमस्ते। अस्ति भाति प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल लखित ही आत्मस्वरूप निज हे तत्काल निहाल। लक्षणा का प्रकार त्यात इकडे आलं तर काही त्या पानावर पाठ्यावर एक दोन ओळी वाचायच्या काय फरक पडला। यद्यपि वक्ता के तात्पर्य का विषय शक्य संबंधी लक्षित शब्द का अर्थ है। आता वक्त्याचं तात्पर्य काय आहे तर लक्षित संबंधी ना शक्य संबंधी लक्ष सांगायचं तात्पर्य वक्त्याचं। तथापि पण भागत्याग लक्षणाचे वक्त तात्पर्य विषय इतना भाग त्यागी के यहाँ शक्य संबंधी लक्षित शब्द का अर्थ है। आता वक्त्याचं असं तात्पर्य आहे महावाक्य असणार तर तो महावाक्य असणार आहे त्याच्यामध्ये शक्य असणार आहे त्या शक्यच्या ठिकाणी असणार एक चेतन अंश आणि एक अनात्मक किंवा एक अंतकरण अंश किंवा एक अविद्या अंश त्यामध्ये अविद्या ही भाग त्यागायचा आणि शक्य असणाऱ्या त्याच्या संबंधी कुटस्थही घ्यायचं असं त्या वक्त्याचं तात्पर्य आहे। तैसे लक्षणा शब्द का अर्थ भी शक्य संबंध है आणि लक्षणा शब्दाचा अर्थ सुद्धा शक्य संबंधी। एक लक्षात ठेवा वेदांतशास्त्राच्या दृष्टीने पाठीमागचे न्याय आणि दुसरे कोणते असणारे त्याचे एखादी प्रक्रिया लक्षात नाही राहील तर काही चालेल ती काय एवढ्या अनुभवाला नाही हे मात्र अनुभवाचं आहे। मग एक लक्षात ठेवा वेदांतशास्त्राच्या दृष्टीने शक्य संबंधी जो पदार्थ त्याला लक्षात ठेवण्याचा शक्य संबंधीला लक्षात ठेवण्याचा हे असं वक्त्याचं तात्पर्य आहे ती भाग त्याग लक्षणामध्ये आहे। तामे शक्य भाग त्यागी के शक्य भाग त्यागायचा भागत्याग लक्षणाचे भागत्याग लक्षणाने संबंध मात्र लक्षणा शब्द का अर्थ है। संबंध मात्र लक्षण शब्दाचा अर्थ आहे। आता तत्वमसी महावाक्यामध्ये भागत्याग लक्षण आहे भागत्यागामध्ये शक्यता त्याग करून त्या संबंधित ग्रहण करायचं ही लक्षण आहे। याते म्हणून लक्षित कहिए शक्य संबंधी की लक्षणा कहिए संबंध म्हणून लक्षित म्हणायचं कशाला तो जे पदार्थ आहे त्याला म्हणजे लक्षित जे असणार ते लक्षणाने कळत आहे। शक्यच्या संबंधी लक्षण त्या लक्षणे करायची कहिए संबंध लक्षित लक्षणा शब्द का अर्थ होवे है। आता काही ठिकाणी लक्षित लक्षणा संबंध त्याचा अर्थ होतो लक्षित लक्षणा
अगोदर लक्षित काय आहे आणि त्याचं पुन्हा लक्षित. बराबर. इस रीति से अशा रीतीने शक्य संबंधी का संबंध लक्षित लक्षणा शब्द से योग वृत्ति से सिद्ध होवे है. आणि लक्षित लक्षण असा अर्थ आहे की योग वृत्तीने होते. अथवा लक्षित शब्द की तो शक्य संबंधी में भागत्याग लक्षण आहे. आणि लक्षित असणारी जी वस्तू त्याचे शक्य संबंध असणारा शक्यशी संबंध असणारा तिथं भागत्याग लक्षण ते होते. और आणि लक्षणा शब्द का शक्य संबंध ही अर्थ है. अशी वाक्य विचारायचेच आहे. काय लिहिले? लक्षणा शब्द का शक्य संबंधी अर्थ है. शक्य संबंधी हे लक्षण अर्थ आहे. शक्यते संबंधी आहे ते लक्ष अर्थ आहे. हा पदार्थ शक्य संबंधी लक्ष अर्थ तो पदार्थ मग शक्य संबंधी घ्यायचा. शक्य संबंधी घेतलं की लक्षात होतं. हे कधी विसरायचं नाही. तिथं वाक्य असेल तसं ते वाक्य विसरायचं नाही. माझ्या वाक्यामध्ये रचनेमध्ये कमी जास्त होत असते पण तिथं ते वाक्य लक्षात ठेवायचे महत्वाचं. शक्य संबंधी को लक्षण कधी आहे. ताकि संबंध मात्र में लक्षणा नहीं. नुसतं संबंधामध्ये लक्षण नाही. संबंधी जे त्याची लक्षण आहे. और लक्षितेन लक्षणा लक्षित लक्षणा लक्षित लक्षणा जे पदार्थ आहे त्याचे लक्षण करून त्याचे लक्षण करायचे. इस रीति से तृतीया समास माने इष्ट अर्थ की सिद्धि होवे है. असं तृतीय समास जर म्हणलं तर योग्य अर्थ सिद्धी होते. इष्ट म्हणजे योग्य अर्थ. लक्षितेन कहिए शक्य संबंधी द्वारा लक्ष जे काही म्हणलं जातं शक्य संबंधी द्वारा लक्षणा शक्य संबंधी द्वारा लक्षणा कहिए म्हणतात. शक्य का संबंध शक्यता संबंध यह लक्षित लक्षणा शब्द का अर्थ है. शक्यचे संबंधी आहे ना. शक्य संबंध असंच आहे ना. हो. मग त्याच्या लक्षित लक्षण होतं ते. शक्य का संबंध कहूँ साक्षात होवे है. कहूँ शक्य संबंधी द्वारा शक्य का संबंध होवे है. कधी साक्षात संबंध आहे कधी शक्य संबंध द्वारा आहे. शक्य से साक्षात संबंध कुठे कुठे आहे. कुठे शक्य संबंधी द्वारा त्या संबंधीचे ज्ञान होतं. साक्षात संबंधाने होतं कुठे कुठे परंपरा संबंधाने होतं. द्विरेफो रोटी हो इत्यादि स्थान में द्विरेफ पद का शक्य जो दो रेफ तिनका मधुप से साक्षात संबंध नहीं किंतु शक्य संबंधी भ्रमर पद है तिनका संबंधी मधुप है ना. आता एक ओरखतात. इत्यादि स्थान में इत्यादी ठिकाणी द्विरेफ पद का शक्य द्विरेफ पदाचा जे असणार शक्य जो दो रेफ जे दोन पंख तिनका त्याचा मधुप से साक्षात संबंध नहीं. मधुप म्हणजे जे भंग त्याचे साक्षात संबंध नाही तर किंतु शक्य संबंधी भ्रमर पद है. मग शक्य संबंधी भ्रमर पद आहे तिसका संबंधी मधुप है. भ्रमर म्हणजे भुंगा त्याच्या संबंधी मधुप आहे. याते म्हणून द्विरेफ पद का शक्य जो दो रेफ तिनका भ्रमर पद द्वारा मधुप से संबंध है. आला तसंच द्विरेफ पद शक्यचे भ्रमर आणि त्याचा संबंध मधुप. तैसे त्याप्रमाणे सिंह शब्द के शक्य के संबंध जे शूरता आदि गुण तीनों द्वारा सिंह शब्द के शक्य का संबंधी शूरतादि गुण विशिष्ट में है. त्याप्रमाणे शूरता अधिक हे जे धर्म ते कुणाचे शक्य संबंधी
पुनवाचे तैसे सिंह शब्द के शिव शब्दाचे शक्य के संबंध शिव संबंध शक्य आहे त्या शक्य संबंध जे शूरताधिक गुण जे शूरताधिक गुण तीनों द्वारा त्याद्वारे सिंह शब्द के शक्य का शिव शब्द शक्यता संबंधी शूरताधिक गुण विशिष्ट में है. म्हणजे शूरताधिक गुण हे विशिष्ट ठिकाणी. आता कोणा ठिकाणी त्या व्यक्तीच्या ठिकाणी याते म्हणून सिंह शब्द का लक्षित कहिए शक्य संबंध शिव शब्दाचा लक्षित जास्त शक्य संबंधी जे शूरतादि गुण जे शूरताधिक शिवाचे गुण धर्म तीन द्वारा लक्षणा कहिए त्या शूरत्वाधिक लक्षण द्वारा सिंह शब्द के शक्य का संबंध पुरुष में है. शिव शब्द के शक्य का संबंध शिव शब्दाचा शक्यचा संबंध पुरुष में है. पुरुष मध्ये कारण शिव शब्द शक्य पुरुष आहे. शक्य संबंध आला. षष्ठी समास माने तो लक्षित शब्द और लक्षणा शब्द में भागत्याग लक्षणा माननी होवे है. मग जर षष्ठी समास बोलतो ते भागत्याग लक्षण मानावी लागेल. और आणि तृतीया समास माने तो आणि तृतीय समास मानला तर लक्षणा शब्द का मुख्य अर्थ रहे है. मग लक्षण शब्द मुख्य अर्थ राहीलच. एक लक्षित शब्द में भागत्याग लक्षणा माननी होवे है. म्हणून लक्षित जे शब्द आहे त्याच्या ठिकाणी भागत्याग लक्षण मानावं लागते. और आणि लक्षित लक्षणा शब्द में कर्मधारेय समास माने तो लक्षित लक्षण याच्यामध्ये धारा समास मानला तर कर्मधारे ना माने तो कर्मधारे का है ना ते व्याकरणात मानले तर लक्षित शब्द और लक्षणा शब्द इन दोनों का मुख्य यौगिक अर्थ रहे है. आणि शक्य संबंधी आणि लक्षण याचा मुख्य अर्थ राहतो. भागत्याग लक्षणा माननी होवे नहीं. म्हणून भागत्याग लक्षणाची काही गरज नाही असं ते म्हणतात. अवयव की शक्ति से जो शब्द अपने अर्थ को जनावे जे त्या वाक्यामध्ये अवयव आहे त्या अवयवाचे संबंधित जे काही शक्य त्याचे ज्ञान करून देते ताकू यौगिक शब्द कहे है. त्याला यौगिक शब्द म्हणावं. बरोबर आहे. वाक्य जे असणारे अवयव म्हणजे पद त्या पदाचा शक्य संबंध त्या याच्या कोणाशी त्या वाच्य असेल आणि त्याच्या संबंधी हे दुसरे आहे. म्हणून योग्य लक्षणाने हे कळलं जातं. काही भागत्याग लक्षण नाही गेली तर चालेल. जैसे ज्याप्रमाणे पाचक शब्द है तहा 5 अवयव का पाक अर्थ है. आता पाचक तिथे 2 अवयव आहेत ना त्याच्यात तो अर्थ आहे पाचक म्हणून. अक अवयव का कर्ता अर्थ है. त्याचा करता तो कोण स्वयंपाकी. इस रीति से अवयव शक्ति से अशा पदामध्ये जे अवयव असणार त्या अवयवाच्या शक्तीने पाक करता पाचक शब्द पाक करणारा जो पाचक म्हणजे स्वयंपाकी शब्द का अर्थ होने ते शब्दाचा तो अर्थ होत असल्याने पाचक शब्द यौगिक है. म्हणजे पाचक शब्द यौगिक होतं. यौगिक म्हणजे ठराविक. अवयव शक्ति को योग कहे है. आणि ते 2 पदाचे अवयव आहे त्याला योग शक्ती होणे. अवयव पदामध्ये जी शक्ती त्याला यौगिक शक्ती होणे. शास्त्र का असाधारण संकेत परिभाषा कहिए है. आणि परिभाषा कशामुळे असाधारण संकेत म्हणजे खूण त्याला काय म्हणायचं पारिभाषिक. पारिभाषिक शब्दाचा ठराविक शब्द. आता तुमच्या व्यवहारामध्ये ठराविक शब्द कोणता आहे. चौकडी तो शब्द चालतो ठराविक शब्द. कोणी कोणाला सर बोलतंय. सर हा शब्द ठराविक आहे का नाही. डॉक्टरला सर म्हणतात. सराला सर म्हणतात.
कोणत्या एका फौजदारला सर म्हणतात, सगळ्याला सर म्हणतात, ह्याला युक्त म्हणायचं. सर स अधिक र हे दोन अवयव आहेत ना, आणि त्याच्यात जी शक्ती त्याला योग शक्ती म्हणायचं. परिभाषाते अर्थ का बोधक शब्द पारिभाषिक शब्द कहिए. आता पारिभाषिक शब्द पारिभाषिक भाषाने जे काही शब्द ज्ञान त्याला पारिभाषिक शब्द म्हणायचा. आता कुटस्थ हे पारिभाषिक शब्द आहे. कुटस्थ ठिकाणी दुसरा शब्द वापरला जातच नाही. साक्षी हे तर पारिभाषिक, त्याचा दुसरा शब्द वापरला जात नाही. म्हणजे पारिभाषिक शब्दाचा जो अर्थ तो ठराविक असतो. लक्षित शब्द के लक्ष्य और इत दो अवयव है. लक्षित शब्दामध्ये दोन पद आहेत. लक्षित लक्ष्य और इत लक्ष आणि ईट दो अवयव है. हे दोन पद आहेत ना, दोन अवयव. तीन में त्यामध्ये लक्ष्य शब्द का अर्थ लक्षण है. लक्षित शब्दाचा अर्थ लक्षण व चिन्ह त्याचे. इत शब्द का अर्थ संबंधी है. आणि ईट म्हणजे हे त्याचा संबंध आहे. याते म्हणून लक्षण संबंधी अर्थ का बोधक. म्हणून लक्षण संबंधी अर्थ जे बोधक लक्षित शब्द लक्षित शब्द असणारा यौगिक है. त्याला युक्त म्हणायचं. याते म्हणून लक्षण वाला लक्षित शब्द का अर्थ है. लक्षण वाला ही लक्षित शब्दाचा अर्थ होतो. तैसे ज्याप्रमाणे शक्य संबंध का नाम लक्षण है. शक्य संबंध जे पद आहे ते त्याचे लक्षण आहे. यह शास्त्र का संकेत है. हे शास्त्राचा संकेत आहे, खून आहे. याते लक्षणा शब्द परिभाषाते म्हणून लक्षण शब्द भाषा परिभाषेने ठराविक शब्दाने शक्य संबंध रूप शक्य संबंध असणारं अर्थबोधक होणे ते अर्थबोधक असल्याने पारिभाषिक है. पारिभाषिक ठराविक आहे. लक्षिता चासो लक्षणा लक्षित लक्षणा लक्षित ते वाक्य चालतात वाक्य. यह कर्मधारे समास है. हे कर्मधारे समास आहे. लक्षणा वाली लक्षणा लक्षणावाले लक्षणा यह अर्थ हा अर्थ कर्मधारे समास से सिद्ध होवे है. कर्मधारी समजून सिद्ध होत. असाधारण धर्म को लक्षण कहे है. असाधारण जे धर्म त्याला लक्षण म्हणायचा. ठराविक असाधारण त्या ठिकाणीच राहणार. शक्य संबंध को लक्षणा कहे है. शक्य संबंध जे आहे त्याला लक्षण म्हणायचं. शक्य संबंध कसं शक्य संबंधी संबंध को शक्य संबंध म्हणजे वस्तू आहे त्याला. याते म्हणून लक्षणा का असाधारण धर्म शक्य संबंधत्व है. याचे नाम म्हणून लक्षणा का लक्षणाचा असाधारण धर्म असाधारण ठराविक धर्म शक्य संबंधत्व है. शक्य संबंधत्व असणारा जी वस्तू असणार आहे त्याच्या ठिकाणी जे शक्यतो धर्म राहतो. शक्यतो धर्म ना शक्य संबंधत्व शक्य संबंधत्व. शक्य संबंधत्व हा धर्म शक्यच्या ठिकाणी नाही लक्षाच्या ठिकाणी. लक्षणा का असाधारण धर्म लक्षण असाधारण धर्म आहे. सोयी ताका लक्षण है. तो त्याचंच लक्षण त्या पदार्थाचं. यद्यपि जरी शक्य का संबंध साक्षात परंपरा भेदते दो प्रकार का है. शक्य संबंध साक्षात आहे किंवा लक्षित लक्षण असं दोन प्रकारात आहे. संबंध द्वारे एक आणि साक्षात संबंध एक. और बहुत स्थानों में शक्य का साक्षात संबंध रूप लक्षणा है. आणि बहुतेक बऱ्याच ठिकाणी शक्यची साक्षात संबंध ही त्याचे लक्षण आहे. द्विरेफोरोति सिंहो देवदत्ता इत्यादिकन के शक्य का साक्षात संबंध है नहीं. तथापि लक्षणा का असाधारण धर्म शक्य संबंधत्व है. प्रत्यक्ष नाही म्हणजे शक्य असणार त्याचे संबंधत्व आहे लक्षाशी.
संबंध में हाँ। साक्षात्पना हाँ। लक्षणा के लक्षण में प्रविष्ट नहीं. आणि संबंध लक्षणाच्या ठिकाणी त्याचा संबंध नाही, प्रवेश नाही ना. पुन्हा वाच. संबंध में संबंधामध्ये साक्षात्पना लक्षणा के लक्षण में प्रविष्ट नहीं. संबंधाची साक्षात्पना साक्षातपणा लक्षणा के लक्षण में प्रविष्ट नहीं. लक्षणाच्या लक्षणावर त्याचा काही संबंध नाही, प्रविष्ट नाही म्हणजे त्यात संबंध नाही ना. प्रविष्ट त्यात असणे किंवा नसणे, मग विशिष्ट म्हणा प्रविष्ट म्हणा त्याचे संबंध नाही. कशाशी तिथं वाटतं, कशाशी लक्षणाशी. पुन्हा वाट पुन्हा सांगा. संबंध में संबंधामध्ये साक्षात्पना साक्षातपणा लक्षणा के लक्षण में प्रविष्ट नहीं. लक्षणाचं जे लक्ष्य आहे, लक्षणाचं जे लक्ष्य त्याच्यामध्ये त्याचा काही संबंध नाही, प्रविष्ट संबंध नसणे. लक्ष्याचं जे लक्षण त्याच्यामध्ये लक्ष्याचं लक्षण. जहाँ जिथं शक्य का परंपरा संबंध है, जिथं शक्य आहे त्याचे संबंध आहे, परंपरा संबंधाशी संबंध. तहा भी तिथं जे शक्य संबंधत्व रूप शक्य संबंधित रूप असणारं स्वलक्षणा वाली लक्षण आहे. स्वलक्षणा वाली हा, लक्षण आहे. स्वलक्षणावाली लक्षण आहे. तिथं स्व म्हणजे ते जे लक्षणचा पदार्थाचा पदार्थ ठिकाणी जे गुणधर्म त्या ठिकाणी लक्षण आहे, लक्षित लक्षण. गंगायाम ग्रामः हा, इत्यादि उदाहरणों में यद्यपि शक्य का साक्षात संबंध रूप लक्षण है, तथापि संबंध का साक्षात्पना लक्षणा के लक्षण में प्रविष्ट नहीं है ना. आता कसं ते गंगाराम ग्राम, हा इथं काय आलं पहिलं, शक्य काय आलं, प्रवाह देवनदीचा. देवनदीचा प्रवाह. हा, त्याच्याशी संबंध कोणाचा आहे, किनाऱ्याशी. आणि त्याचं दुसरं आहे ते म्हणून ते संबंध 1300 आहे. आणि दुसरं ते गोटा आहे त्याचा संबंध नाही. गंगेवर गोळवाडा शक्याशी संबंध आहे, लक्षणाशी संबंध नाही. किंतु साक्षात परंपरा साधारण संबंधत्व रूप से लक्षणा के लक्षण में संबंध मात्र प्रविष्ट है. आता साधारण नाही म्हणजे पहिलं लक्षात जे लक्षण आहे त्याच्यावर त्या संबंध येतो. इसी वास्ते याच्याकरता शक्य संबंधो लक्षणा शक्य संबंधी लक्षण ऐसा कहे है. असं म्हणलं जातं. शक्य साक्षात संबंधो लक्षणा शक्य साक्षात संबंधी लक्षण ऐसा नहीं कहे है. असं म्हणता येत नाही. इस रीति से या रीतीने लक्षिता कहिए. म्हणून अशा रीतीने लक्षिता म्हणायचं कोणाला, त्या पदार्थाला लक्षिता कहिए. अशा रीतीने लक्षिता. हा, शक्य संबंधत्व रूप स्वलक्षणा वाली लक्षणा लक्षित लक्षणा शब्द का अर्थ है. आता पुन्हा वाचे वाक्य. इस रीति से या रीतीने लक्षिता कहिए. लक्षिता म्हणलं जातं शक्य संबंधत्व रूप शक्य संबंधत्व जे शक्य संबंधत्व रूप स्वलक्षणा वाली लक्षणा हा स्वलक्षणा वाली लक्षणा स्वलक्षणावाले लक्षणा लक्षित लक्षणा शब्द का अर्थ है. लक्षित लक्षण शब्दाचा अर्थ आहे. तो का घोटाळा आहे. सो परंपरा संबंध स्थल में संभवे है. आणि ही जे लक्षित लक्षण लक्षात ठिकाणी ते परंपरा संबंधामध्ये त्याचा प्रवेश होतो, तर मानलं जातं. यद्यपि जरी लक्षित लक्षणा शब्द का लक्षित लक्षण शब्दाचा उक्त अर्थ साक्षात संबंध स्थल में संभवे भी है. उक्त अर्थ म्हणजे वर जे काही लक्षित लक्षण असा जो अर्थ आहे तो शक्य संबंधी मध्ये त्याचा संभवलं जातं. तहा भी तिथेही लक्षित लक्षणा कही चाहिए. तिथे लक्षित लक्षण म्हणायला पाहिजे. तथापि तरी पण लक्षिता लक्षणा लक्षित लक्षणा लक्षित लक्षणा का
लक्षिता लक्षणा लक्षिता लक्षणा लक्षित लक्षणा लक्षित लक्षणा यह कहने का यह अभिप्राय है हे असं म्हणण्याचं असं तात्पर्य आहे. शक्य शक्य साक्षातत्व विशिष्ट संबंधत्व रहिता. शक्य साक्षात संबंध पुढे शक्य शक्य साक्षातत्व साक्षातत्व विशिष्ट विशिष्ट संबंधत्व रहिता. संबंध तो रहित आहे ना. हम्म. संबंध रहित नाही. संबंध जे संबंध नाही रहित म्हणलंच नाही. रहिता केवल शक्य संबंधत्व केवळ शक्य संबंधत्व रूप लक्षणवती केवळ संबंधत्व जे लक्षण लक्षणवती असणाऱ्या लक्षणा लक्षणवती जे लक्षण लक्षित लक्षणा लक्षित लक्षणा याते म्हणून केवल लक्षणा का संग्रह होवे नाही. म्हणजे केवळ लक्षणाचा इथे संग्रह होत नाही. म्हणजे संबंध नाही जास्त एकत्र येत नाही. संग्रह म्हणजे एकत्र राहणं सगळे लक्षण. संग्रह म्हणजे हे बी होत आहे अनेक समुदाय एकत्र. पाठीमाग जे काही लक्षणं घेतलं ना त्याचा. इस रीती से कर्मधारय समास है. अशा रीतीने कर्मधारय समास आहे. म्हणजे हे लक्षित लक्षण त्या लक्षित लक्षण ही कर्मधारय समासाचं वाक्य आहे. शब्द को तृतीय गौण वृत्ती का कथन. आता शब्दात त्या ठिकाणी गौण वृत्ती आहे. तिथे वृत्तीचं वर्णन. कुंडली लक्ष येत नाही का. येत काही येत नाही. काही येत नाही. काही येतच नाही. काही येत पण कठीण होतं.